घरच्या घरी केलेले रवाळ तूप बघा किती दाणेदार झालेले आहेत आणि या तुपाचा वास एवढा घरभर पसरलेला आहे। हे तूप रवीने घुसळून केलेले आहे। करायला गेले ना हे तूप खूपच सोपे आहेत बरं का करायचं। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, ज्योती हेल्दीयारमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। येथे मी गाईचे अर्धा लिटर दुधापासून 15 दिवसाची साय फ्रीजमध्ये साठवून ठेवली होती। तर ही साय मी फ्रीजमध्ये कशी साठवून ठेवली ते तुम्हाला अगोदर सांगते। थोड्या वेळ पुरती ही साय साईडने ठेवूया। मी हे दूध गाईचे गरम केलेले आहेत। दुधावर झाकण न ठेवता फ्रीजमध्ये दूध गार होऊ द्या। मग अशी घट्टसर साय येते ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची। यानंतर दूध साईडने ठेवून या साईत 1 चम्मच दही मिसळून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं। त्यानंतर रोजच्या रोज दूध गरम करून गार होऊ द्यायचं आणि साय स्टोअर करून ठेवायची। मात्र साय डब्यात घातली की रोजच्या रोज चम्मच फिरवत राहायचा। याने काय होते ते तुम्हाला सांगते। आपण जी साय स्टोअर करून ठेवतो ना साईचा वास येत नाही। महत्त्वाचे म्हणजे तूपही भरपूर निघतो। ही प्रोसेस रोजच्या रोज करून ही माझी 15 दिवसाची साय आहे। आता ही साय रवीने 7 ते 8 मिनिट पाणी न घालता घुसळून घेऊया। यानंतर यामध्ये नॉर्मल माठातले पाणी 1 ग्लास घालूया आणि जोपर्यंत लोण्याचा गोळा वर येत नाही तोपर्यंत घुसळून घेऊया। मी यामध्ये गरमी आणि थंडी नसल्यामुळे माठातले पाणी घातले। तुम्ही यामध्ये फ्रीज मधले पाणी सुद्धा घालू शकता। हे बघा मोठे मोठे गोळे म्हणजे आपले लोणी छान निघत आहे। यामध्ये आणखी 1 ग्लास पाणी घालून आणखी घुसळून घेऊया। बघा हात न भरवता चम्मचने लोणी काढून घेऊया। किती छान आपले लोणी निघालेले आहेत। हे बघा मस्त आपलं गाईचं लोणी झालेलं आहे। आता हे लोणी थोड्या वेळ पुरते साईडने ठेवूया। आता हे जे राहिलेले आहेत घट्ट घट्ट ताक, या ताकात थोडीशी साखर, मीठ आणि थोडीशी जिरेपूड घालून पिऊ शकता। हे शरीरास खूप थंडदायक आहे। नाहीतर या ताकाचा कढी म्हणून वापर करू शकता। आता हे ताक साईडने ठेवूया। आता या लोण्यामध्ये पाणी घालून 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं। मी हात न भरवता लोणी चम्मचनेच क्लीन करून घेते। आता हे पाणी फेकून देऊया। तुम्ही हे पाणी झाडाला सुद्धा टाकू शकता। पुन्हा यामध्ये पाणी घालून जोपर्यंत लोण्यातले पाणी पांढरे निघते तोपर्यंत लोणी चांगलं धुवून घ्यायचं। लोणी चांगले धुतल्याने तूप दीर्घकाळ टिकते। आता हे लोणी गॅस ऑन करून वितळून घेऊया। हे बघा लोणी वितळत आहे आणि पांढरा फेसही येत आहे। गॅस स्लो करूया। यामध्ये अधूनमधून चम्मच फिरवत राहायचा जोपर्यंत याला हलकीशी ब्राऊन बेरी येत नाही तोपर्यंत। हे बघा तूप आपले छान निघालेले आहेत, पण तरीही भोवतालचा फेस हलकासा ब्राऊन होतपर्यंत तूप कुक होऊ देऊ। तेव्हाच आपल्या तुपाचा वासही छान येईल आणि तूप दीर्घकाळ टिकेल। हे बघा बेरीला हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे। यामध्ये घालूया चिमूटभर मीठ
मीठ घातल्याने तूप दाणेदार होते. आता गॅस ऑफ करूया आणि तूप थंड होऊ देऊ. आता तूप थंड झालेले आहे. बाउलवर चाळणी ठेवून तूप गाळून घेऊया. आता हे तूप थंड झाले की रवाळ दाणेदार होते. महत्वाचे म्हणजे यामध्ये थोडेसे मीठ घातले होते. आज आपण घरच्या घरी दाणेदार तूप कसे करायचे ते बघितले. मी यामध्ये काही टिप्स सांगितले आहेत. त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा उत्तम तूप करू शकता. या रेसिपीत काही शंका असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ते फ्री आहे, निशुल्क आहे. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. तूप बघा आपले किती छान रवाळ आणि दाणेदार झालेले आहेत.